सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 गावात सगळीकडे लक्ष द्या। कोण काय बोलतंय, काय करतंय, कान उघडे ठेवून ऐका, डोळे उघडे ठेवून झोपू नका। कुणाबद्दलची कुठलीही गोष्ट, अगदी क्षुल्लकशी छोटी गोष्ट जरी असेल तरी मला कळवा। इन्स्पेक्टर मारिया डिसूजा, इशुक्का आता माझ्या समोर या गावदेवीच्या देवळाच्या मागच्या जंगलात। तुमची मला अटक करून कैदेत ठेवायची हौस अजून भागली नाही वाटतं। ह्या किशुक्काला कोणी अजून तिच्या मनाविरुद्ध ठेवू शकणार नाही। इतकं सोपं नाहीये किशुक्का। तुला काय माहितीये की दीपा तर तुला सांगू शकतेच नाही। किशुक्का, असल्या ट्रिक्स आहेत ना ते जादूच्या प्रयोगात वापरतात। तू तिला हिप्नोटाइज केली, ती तुझ्या नजरेत अडकली ना म्हणून। खरं आहे ना? आता सांग, प्रभाकर राणेवर करणी करायला तुला कोणी सांगितलं होतं? ज्यांनी सांगितलंय त्याला तर तू पकडलंयस, आणि त्याला कोणी सांगितलं ते मला माहित नाही। मग तुला काय माहित आहे हे सांग। उर्मिला राणेवर तू करणी केलीस? हो, पण ती मनोरमावर उलटली म्हणूनच ती मेली। ही करणी तू रघुनाथच्या मृत्यूच्या आधी केली होतीस का नंतर? नाही माहित। तू प्रभाकर राणेवर करणी केलीस? नाही। का? करणी करण्याचा तुझा धंदा आहे मग? हो, माझ्या धंद्याचे पण काही उसूल आहेत जे माझ्या आईने मला शिकवलेले आहेत। त्यात प्रभाकर राणेवर करणी करणं येत नाही म्हणून मी नाही। इन्स्पेक्टर, तुम्हाला इथे जास्त वेळ अडकवू शकणार नाही। माझी आई माझ्या पाठीशी आहे। मलाही तुला इथे जास्त वेळ ठेवायचा नाही। दीपा, तिच्या हाताचे ठसे घे आणि आताच्या आता लॅबला पाठ आणि त्यांना सांग उद्या मला रिपोर्ट हवेत। आणि गोष्ट लक्षात ठेव, तिच्या नजरेला नजर भिडवू नकोस। तिची ताकद त्या नजरेतच आहे। Madam, don't you have eyes? सॉरी सर, व्हेरी सॉरी। नोकरी बरोबर नजरी गेली की काय तुझी? साहेब, नोकरी गेली की आयुष्यात सगळंच जातो। पोलीस स्टेशनला नवीन इन्स्पेक्टर आली आहे। नवीन इन्स्पेक्टर कोण? कुठेतरी मारिया डिसूजा म्हणून आहे, मुंबईची एन्काउंटर स्पेशलिस्ट। मग विचारून तुला घेते का परत नोकरीवर? नाही साहेब, नको, पुन्हा पोलिसाची नोकरी नको। वेळ पडली ना ती मी चणे विकीन, पण
पोलिसात नोकरी नाही करणार. तो एवढ्याशा छोट्या गावामध्ये एका इन्स्पेक्टरला उडवलं जातं. एक इन्स्पेक्टर गेलाच आहे, दुसरीचं काय होतं बघू. हा कदम, अगदीच चणे विकायची वेळ आली तर ये बंगल्यावर, करीन तुझ्यासाठी काहीतरी. होय साहेब. येस. मॅडम, दोन गोष्टी. एक तर हॉटेलमध्ये जेव्हा बॉम्बलास्ट झाला त्यावेळेला तिथे एक माणूस रूमची चौकशी करत होता, पण त्याने रूम घेतली नाही. आणि दुसरं म्हणजे जॉनेथनला माहिती आहे की तुमची पोस्टिंग इथे झाली आणि तुम्ही एन्काउंटर स्पेशलिस्ट आहात. अजून काय? बघा, काळजी घे. सॉरी मॅडम, जॉनेथनला इतकी माहिती असू शकते, म्हणजे इतक्या लगेच तर. तो खूप खतरनाक माणूस आहे मॅडम. म्हणजे मला म्हणायचं आहे की. कळलं मला. राजीव, त्या माणसाला बाहेर काढा. बघू तरी प्रभाकर राणेवर करणी करायला सांगणारा माणूस कोण आहे. हे कोणालाच माहित नाही. गावात नवीन इन्स्पेक्टरची नेमणूक होते, पण ते सिक्रेट ठेवलं जातं. इव्हन राजीवनीही मला काही सांगू नये. का काय इतकी काळजी घेतली जाते? अविनाशच्या खुनामागे माझ्या घरातले आहेत असं तर वाटत नसेल ना त्यांना? तुम्ही कुठल्याही प्रसंगात तुझ्यातल्या इन्स्पेक्टरला तू मरू देऊ नकोस. अगं दचकतात ते आमच्यासारखी सामान्य माणसं. इन्स्पेक्टर झाला म्हणून काय झालं दादा? शेवटी माणूसच आहे ना. आणि जेव्हा स्वतःच्याच घरावर असे एकामागोमाग एक प्रसंग यायला लागतात ना, तेव्हा तर उर्मी, दादा का? कशासाठी? अरे ते मनोरमाला तर माझ्या जन्माचाच प्रॉब्लेम होता. माझ्यासाठी म्हणून ती आपल्या आईशी भांडली. काय हक्क होता रे? काय हक्क होता तिला माझं अस्तित्व, माझा जन्म नाकारण्याचा? माझ्यासाठी भांडला म्हणून भाऊ गेला. अगं असं नाहीये उर्मी. या सगळ्या मृत्यूशी तुझा काही संबंध नाहीये. माझा नसेल पण आपल्या घराचा तर आहे ना. अरे कुठून ना कुठून तरी हे सगळं प्रकरण आपल्या घराशी येऊन थांबतं दादा. दादा तुला कळतंय का? आपल्या दारामध्ये एका पोलीस ऑफिसरला मारलं गेलंय. मला सगळं कळतंय. अगं मी एका पोलीस ऑफिसरचा भाऊ आहे. प्रत्येक चौकशीला सामोरा जातोय. अगं म्हणजे घडलं त्यात आपली काही चूक नाहीये. आधी त्या अविनाशला माझ्यावर संशय होता. का?
तर मी मनोरमावरती भाऊच्या खुनाचा संशय घेतला. दादा दादा तुला कळतंय का? अरे ज्याच्यावर खुनाचा संशय येतोय त्याचा खून होतोय. दादा दादा मला मला भीती वाटतेय. अरे या खुनांचा संशय माझ्यावर ये. नाही होत. नाही येणार. अगं तू नको काळजी करू. शी काळजी करू नको दादा. अरे एकतर मी तुझ्यासाठी काही करू शकत नाहीये. काय करू? एक करशील. सागर येतोय. तो आला की तुम्ही लग्न करा आणि गावाबाहेर जा. अगं पूर्वी या गावात रस्त्यावर तर जनावरही सुरक्षित होतं आणि आता पोलीस ऑफिसरही. आणि माझी बहीण एक पोलीस ऑफिसर आहे. काय झालं? किशुका जेलमधून पुन्हा गायब झाली. मॅडम मी तिच्या नजरेला नजर न देण्याचा खूप प्रयत्न केला पण मी स्वतःला नाही थांबवू शकते आणि ती गेली. मारिया, किशुका जेलमधून गायब झाली. ती गावाबाहेर जाणार नाही हे नव्हतं, पण ती कुठे आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. सध्या किशुकाचा मॅटर बाजूला ठेवा. राजीव, उर्मिला राणे आणि विश्वनाथ राणे यांना बोलवायला सांगितलं. काय झालं? हो मी त्यांना बोलावलंय, येतीलच इतक्यात. गुड. दीपा, ते दोघेही आले की उर्मिलाला आत पाठव आणि विश्वनाथला बाहेर थांबवून ठेव. येस मॅम. मॅडम या अविनाश सर फॉलो करत होत्या त्या लिंक्स. किशुकाच्या फिंगरप्रिंटचं काय झालं? रिपोर्ट आला नाही अजून. तसा मी त्यांना फोन केलेला पण फिंगरप्रिंट्स मॅच करायचे होते सर. त्यासाठी इतका वेळ काय आहे की आम्हाला जर रिझल्ट मिळाला नाही तर आमच्याकडून रिझल्टची अपेक्षा ठेवून तिचं ठरलं नाही का? राजीव हे चुकीचं आहे. तू आतापर्यंत किती वेळेस दादाला प्रश्न विचारलास आणि तरी आज परत इथे बोलवून घेतलंस. आणि तुझी ती हवालदार ती मला सांगते त्यांना बाहेर थांबायला सांगितलंय. माझ्याच गावचं पोलीस स्टेशन आणि मलाच इथे पर्क करून टाकलं. राजीव कोणी? मी. बकुळा? इन्स्पेक्टर मारिया डिसोजा. तू? आय डोंट बिलीव्ह इट. यू डोंट हॅव अ चॉईस. हॅव अ. मी आधी विश्वनाथ राणेंशी बोलून येते. तू? आय डोंट बिलीव्ह इट. यू डोंट हॅव अ चॉईस. हॅव अ. मी आधी विश्वनाथ राणेंशी बोलून येते. ही मारिया डिसूजा आहे जिची उदाहरण आपल्याला दिली जातात ती ही असावी. तिचा आय कार्ड जेन्युइन आहे आणि मला तशी ऑर्डरही आली. आणि आता ही विश्वनाथ राणेंची उलट तपासणी करणार. दादा, बकुळा तू? दादा
मला तुमचा शॉक कळू शकतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. माझी खरी आयडेंटिटी लपवण्यामागे वेगळाच उद्देश होता. सॉरी मॅडम. दादा, तुम्ही मला मॅडम म्हणायची गरज नाहीये. किमान आपण दोघे असताना तर नक्कीच नाही. तुम्ही मला लहान बहिणीसारखं वागता. मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, पण मी भावना फार वेळ जपू शकणार नाही. उर्मिला इथल्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती नाही, पण तुम्हाला आहे. काका काकूंना तर नक्कीच असेल. दादा, मला या गावात पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती हवी. त्या खुनांचा मूळ भूतकाळात आहे. तेव्हा प्लीज काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका. शक्य होईल तितक्या लोकांना बोलतं का. बकुळा, तू हे गाव, इथली माणसं पाहिली आहे. इथल्या माणसांना बोलतं करणं सोपं नाही, पण मी प्रयत्न करेन. दादा, तुमच्या प्रयत्नातूनच रघुनाथ भाऊंच्या खुनाचा गुरु. मी तुमच्यावर काही फेवर केलं असं वाटू नये म्हणून इथे बोलले. तुम्ही आता घरी जाऊ शकता. आणि उर्मी, मला तुझं आयकार्ड दाखव. सो यू आर रिअल मारिया डिसूजा. येस. मग या मारिया डिसूजाला इतके महिने आमच्या घरी खोटं बोलून राहण्याची का गरज पडली? का तेव्हाही तू एखाद्या मिशनवर होतीस? मिशनवरच होते, पण ते एक वेगळं मिशन होतं. त्याचा या खुनांशी काही एक संबंध नाही. तू जर राग बाजूला ठेवून ऐकणार असशील तर आपण पुढे बोलू. गो अहेड. रघुनाथ भाऊंचं नाणं मला प्रतापच्या खोलीत सापडलं. काय? प्रतापच्या खोलीत? हो. रघुनाथ भाऊ ज्या ठिकाणी सापडले त्या जागेची नीट तपासणी केली नव्हती पोलिसांनी. ते नाणं भाऊंच्या खिशातून पडलं असावं. मी घरी बातमी देऊन जेव्हा पुन्हा तिथे गेले तेव्हा पण ते नाणं प्रतापनी का उचललं? प्रतापनी सांगितल्याप्रमाणे ते नाणं त्याला आवडलं होतं आणि भाऊ त्याला ते द्यायला तयार नव्हते. दुसरी गोष्ट, अविनाशने तुला एलेनाशी बोलायला पाठवलं होतं. त्या भेटीचं काय झालं हे विचारायला अविनाशला संधी मिळाली नाही. उर्मिला, त्या दिवशी तुझं एलेनाशी काय बोलणं झालं? या पोलीस स्टेशनचं आणि माझं नातं आता इतकं चांगलं राहिलेलं नाही. तुम्ही विचारावं आणि लगेच मी त्याचं उत्तर द्या. इथे आलेल्या एकाही इन्स्पेक्टरनं आजपर्यंत मला विश्वासात घेतलेलं नाही. इन्स्पेक्टर मारिया डिसूजा आहे. बकुळा, इन्स्पेक्टर मारिया डिसोजा. हो बाबा, हो उर्मिला विचारा ना. उर्मिला कुठे? हो, बकुळाने तिला थांबून घेतलीये. विश्वास बसत नाही. ही मुलगी गेले 8 महिने आपल्याकडे नोकर म्हणून काम करत होती. कुठलीही तक्रार न करता. कशासाठी? दादा, हा फोटो मला माझ्या सामानात सापडला. माझ्या लहानपणाच्या सामानात. मला वाटतं ती. बाबा, बाबा, मी तुमची बाईक घेऊन जातोय. हॅलो बाबा, काय झालं? बाबा, मी तुमची बाईक घेऊन जातोय. हॅलो बाबा,
काय झालं? अरे नील बकुळा इन्स्पेक्टर आहे, इन्स्पेक्टर मारिया डिसोझा. तरी तू अविनाशच्या सांगण्यावरून एलेनाला भेटायला गेली होती. तो माझा चांगुलपणा होता. एक्झॅक्टली, एका चांगल्या पोलीस ऑफिसरचा सांगुलपणा. उर्मिला, मी किंवा अविनाश तिथे हौसेने आलो नाही. आमच्यावर ही जबाबदारी टाकली गेली. तुला इथलं पोस्टिंग हवं होतं हे मला माहिती, आणि पोलिसांचे नियम तुला माहिती. मृत्यू जर आपल्या नात्यातल्या व्यक्तीचा झाला तर त्या केसवरती आपल्याला काम करता येत नाही, आणि पहिला मृत्यू तुझ्या भावाचा झाला. त्यामुळे तुला या केसवरती काम करता येणार नाही हे साहजिकच आहे. सो आमच्यावर राग काढण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. एनिवे, अनऑफिशियली तुला या तपासणीत राहायचं आहे की नाही हे तू. या गोष्टीवर मी विचार करेन मारिया. विचार करून थकले रे मी. राजेशला काय घडलंय ना हे जाणून घ्यायचं. म्हणजे इतकी वर्ष आपण आपली शपथ पाळली आहे ती आता तोडायची? माझी हिंमत नाही. हे माझी नाही, पण आमच्या घरामध्ये एका बाजूला राजेश आणि एका बाजूला माझा लेक. आता यात गौरवचा काय संबंध? अरे त्याला असं वाटतं की आपल्या सिक्रेटमुळेच त्याच्या आणि लिलीच्या प्रेमामध्ये अडथळा आहे. आधीच इतकी टेन्शन्स आहे, त्यात आता ही गौरवची भानगड. त्याला प्रेमात पडायला दुसरी मुलगी नाही का सापडली? काका, मुलीचं घर पैसा पाहून मुलीच्या प्रेमात कोणीही पडत नाही. तुमच्या लोकांच्या झोलमुळे. गौरव, प्रेमात पडलायस म्हणजे मोठा झाला असं नाही. या मोठ्यांशी कसं बोलायचं हे विसरायची गरज नाही. आम्ही आहोत म्हणून हे तुझे थेर आहेत ना सहन करतोय. दुसरे असते ना पालक तर तुला डांबून ठेवलं असतं. मला जवळपास डांबूनच ठेवलंयस तुला, आणि स्वतःलाही कोंडून घेतलंयस. गेले 2 दिवस घराच्या बाहेर नाही पडलीये. कोणाच्या भीतीमुळे विचारा. आई, मी माझ्यासाठी नाही म्हणत, पण स्वतःची भीती घालवण्यासाठी काहीतरी कर. गौरव, आम्ही काही करू शकत असतो तर गप्प बसलो असतो का? गौरव, तुला कळत कसं नाही? अरे जनाक्काच्या आत्म्याला कोणीही थांबू शकत नाही. प्रभाकर, मी तुला सावध करायला हवे. बळी अजून संपले नाही. अविनाशने हे स्टेटमेंट पाहिलं होतं? हो मॅडम, फक्त या स्टेटमेंटमध्ये एक गोष्ट नाही. म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की प्रतापने जनकाला बळीच्या दगडाजवळ पाहिलं होतं. भारतात अशा प्रकारची घटना ही पहिलीच आहे. त्यामुळे मी असा विचार करतोय की गावात हॉटेल असूनही तुम्ही लाईट हाऊस मध्ये राहायचं का?